गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मग तुमचं स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. मी विनायक वाहक. तर मग मित्रांनो, आजकाल दुनियामध्ये आपल्या काहीतरी नवीन नाव्य घडत आहे आणि ह्या नवीन नाव्य दुनियामध्ये आपण काहीतरी नवीन विशेष करण्यासाठी आतुरता आहे. आता नवीन नाव्य करण्यासाठी काय काय आपल्याला गोष्टी चांगलं लागतील आणि काय काय नाही. मित्रांनो, सकाळी 4 वाजता उठली तुम्ही. सकाळी 4 वाजता उठायचं, 10-15 मिनटं मेडिटेशन करायचं, फ्रेश व्हायचं, मस्त गरम करून पाणी प्यायचं. हे आपले चांगलेपणाचे लक्षण आहे. आणि चांगुलपणाचे लक्षणं सांगायचं जर झालं मित्रांनो, 5 वाजता तुम्ही सकाळी उठून समजा फ्रेश झाले तर तोंड नाही पण पळायला जायचं, मस्त त्यात वर्कआउट करायचं. 45 मिनटाचं काही करा, पळा. त्याच्यात पुलअप्स काढा, 100 पुलअप्स काढायचे. दंड बैठक बैठक करायची. याला 6 वाजेला तुमचं संपूर्ण कंप्लीट होऊन जाते. 7 वाजे लोक धरा. 7 वाजे लोक तर केलं तुम्ही त्याला चांगलं होईल. 7 वाजेपर्यंत तुमचं हे सगळं होऊन जाते. तिथून पुढं आंघोळ करायची आणि फ्रेश व्हायचं. तिथून पुढं 2 पुस्तकं वाचायचे. मोबाईल मित्रांनो अंतर ठेवायचा. मोबाईल खूप घातक आहे. मोबाईलमुळं तर सगळी पिढी बिघडणं चालू झालेली आहे. मोबाईल खूप घातक आहे. मोबाईल अंतर ठेवायचा. पुस्तक वाचायचं. 8 वाजता नाश्ता करायचा, जेवण करायचं आपलं. 8-9 वाजे लोक. तिथून पुढं 9 वाजता तुम्ही कामाला जासान. शाळेत जाणारे मुलं कॉलेजला जातील, काही शाळेत जातील. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रुटीन तयार करू शकता. आणि दिवसभर सांगायचं कामच नाही आहे. काम तर तुम्ही संध्याकाळी 4:30 वाजता मुलांची शाळा सुटते. कॉलेज तर कधी बी सुटते 12ला, 1ला, 2ला. तिथून पुढं तुम्हाला सगळं पुस्तकाचं रुटीन तयार करायचं आहे. आणि घरी आल्यावर समजा तुम्हाला आता शेतामध्ये जर गेले तुम्ही तर शेतामधून तुम्हाला सुट्टी किती वाजता होते? शेतामधून सुट्टी होते आपल्याला समजा 6 वाजता समजा. मित्रांनो, आपल्याला सकाळी 6 वाजता आपल्याला संध्याकाळी 6 वाजता सुट्टी होते. संध्याकाळी 6 वाजता आपण घरी आलो की आपल्याला काहीतरी कामं राहतात 2-3. मित्रांनो, बाचोकवानी लगेच घरी येऊन तोंडाला पावडर लावून लगेच बाहेर जायचं नाही आपल्याला. तोंडाबाहेर कोणाची बी सगळ्याला सांगतो मी, मुलांना, पोरांना, माणसांना सगळ्याला सांगतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काही अचीव करायचं असेल तर आपल्याला स्वतःला टाईम देणं लागणार आहे. आणि तो गरजेचं आहे देणं. आणि ह्या दुनियामध्ये कसं आहे ना की आता तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याचा, काहीतरी ध्येय अचीव करण्याचा काहीतरी तुमच्या मनामध्ये हे असलं पाहिजे. मित्रांनो, आपल्याकडं उमेद बसून उमेद कशी की आपलं पोरगं आता पुढे चालून काहीतरी करून आपल्याला जगवण आणि आपण काहीतरी त्याला हे करू. मित्रांनो, दारू व्यसन करून तुमचे आयुष्य खराब करू नका. तुमच्या आयुष्याचा गाडा तुम्ही चालवणारेच होता. मित्रांनो, सांगायचं जर झालं ना तर मी सांगतो आपल्याला आजकाल काय करायचं आहे आणि काय नाही. तर मित्रांनो, संध्याकाळी 6 वाजता घरी आले की हातपाय धुतले, चहा घ्यासान. चहा घेणं तर खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो. चहा तर प्यायला नाही पाहिजे. चहा पिणं खूप वाईट गोष्ट आहे. चहा साखर जितका होईल तितका कमी करून टाका. त्याच्यावरता गुळ खा. गुळाचा चहा करून प्यायचा. त्यात अद्रक, लसूण घिसून सगळं टाकायचा. लसूण नाही टाकायचा मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला दिवे लावायचे असेल तर ते अर्धा 1 घंटा त्याच्यात जातो. 7 वाजे लोक तुमचे सगळे काम होते. 7 वाजता तुम्ही जेवण करून घ्यायचं, कारण की जेवण लवकर केलं तर तुमचं जरा पचन क्रिया चांगली होईल. मित्रांनो, जेवण केल्यावर त्याला लागतात 2 घंटे पचायला. तुम्ही करता 9 वाजता जेवण केलं तर ते तुमच्या आतड्यात जाईन, मोठ्या आतड्यात. तिथून पुढं 2 घंट्यात ते पचन. 9 वाजता जेवण केलं आहे, 10-11 ते पचायला लागतील. त्याच्यानंतर ते लहान आतड्यात जाईन. 11-12-1 वाजेपर्यंत ते जेवण तुमच्या पोटातच राहीन. सकाळी ते न पचता तुम्ही त्याला बाहेर काढून टाकसान. त्याच्यामुळे मित्रांनो, सकाळी जितका लवकर नाही तितका लवकर तुम्ही जेवत जा. संध्याकाळी 7 वाजता जेवण झालं की त्याच्यानंतर थोडं 500 पावलं आपल्याला चालायचे आहे, आपले जेवण पचलं पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर मित्रांनो, सांगायचं जर झालं तर पुढं चालून तुम्हाला हे करावं लागेल. 500 पावलं झाले की त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी पुस्तक वाचणं लागेल. मोबाईल तुम्हाला अंतर ठेवायचा आहे. मोबाईलमध्ये काही पाहायचं नाही आहे.
एकदा मोबाईल घेतला, रील्स ओपन केला, इंस्टाग्राम ओपन केलं की 2-3 घंटे काही सुचत नाही आहे. त्याच्यात 2-3 घंटे जातात मित्रांनो. आपल्याला पुस्तक वाचायचं आहे, काय कोणतं बी एक पुस्तक आपल्याला वाचून खतम करून टाकायचं येईल पटकन लगे 30 दिवसात. मित्रांनो, काहीतरी नाविन्य शिकण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सांगतो की आता आपल्याला काहीतरी आपल्या जीवनामध्ये जर अचीव करायचं असेल तर तुम्हाला पुस्तक वाचणं खूप अर्जंट आहे. आणि त्याच्यापेक्षाही जास्त अर्जंट एक पुस्तक आहे, तुम्हाला सांगतो भगवद्गीता. भगवद्गीता खूप चांगली आहे वाचायसाठी. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला, तुम्ही 7 वाजता तुमचं जेवण झालं, 7:30 समजा 7:30 वाजता तुमच्या जेवणाला 7:30-8 वाजेपर्यंत तुम्ही फिरता इकडे तिकडे, 1 घंटा पुस्तक वाचायचं. 9 वाजता काही कोणते बी आले ते झोपून जा. लवकर झोपले सकाळी लवकर उठसान. सकाळी 4 वाजेपर्यंत 4 वाजता तुम्हाला उठणं लागणार आहे. तुमच्या जीवनाचा टाईम टेबल मित्रांनो, हे जो टाईम टेबल तुम्ही फॉलो जर केला ना मित्रांनो, तुमचं जीवन बदलण्यास तुम्हाला कोणतीही ताकद थांबवू शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अचीव करायला तुम्हाला कोणतीही ताकद थांबवू शकत नाही आहे. आणि जे म्हणतात ना हे काही करू शकत नाही म्हणून, त्यांच्या तोंडावर उलटं खेटर मारा. काही बी करा, त्यांना खाली बघण्यासाठी काही बी करा, कसं करा, पण सकाळी 4 वाजता उठून संध्याकाळी 9 वाजता झोपण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. तर चला मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.